पालखी आपल्या बाजूच्या वाडीत असते. कोयनार गावात 12 वाड्या आहेत. आपली जर्नी स्टार्ट झाली. गेल्या वर्षी शॉर्ट फिल्म केलेली पालखीला जाण्याची आणि आज फायनली आम्ही चाललोय. बॅग दाखव. माझा मित्र हितेश पाटील. तर आता वाजलेत किती, 1 मिनिट, 3:30 वाजून गेलेले आहेत. 3:49 झाले सध्या आणि आपण निघणार आहोत. पाहू शकता अंधार आहे पूर्ण. रात्री प्रवास करण्याचं कारण हेच, म्हणजे रात्र नाही ॲक्च्युली सकाळ होत आले की आपण चांगल्या प्रकारे उजळेल त्यावेळेला आपण मस्तपैकी पोचलेलो असू जवळपास जंगलच्या रस्त्यामध्ये. चला तर मग पुढच्या प्रवासामध्ये आमच्यासोबत राहा. नमस्कार मित्रांनो, आता आपण जस्ट पेट्रोल भरले आणि टाकी फुल केले पेट्रोलची. रोशन निघालाय आता तिकडे हवा भरायला. गाडीची हवा चेक करतोय, लांबचा प्रवास आहे. तर पहाटे पहाटे निघलं ना, गाडी पण रस्त्याला कमी आहेत आणि हवेमध्ये थंडावा आहे मेन गोष्ट. कारण दुपारचे एवढं गरम होतं ना. आणि हवा गरम झालेली, नायट्रोजन आपण भरले. रोशन भाई काय बोलायचं तुला? ने हमको अच्छा एयर का बताया कि नॉलेज दिया थोड़ा. नॉर्मल हवा क्या रहता है और नाइट्रोजन हवा क्या रहता है. थैंक यू काका, हमको पता नहीं था. नाइट्रोजन हवा भरी है क्योंकि उससे टायर ठंडा रहता है. नॉर्मल हवा गर्म रहता है. तो गर्मी में जब भी आप ट्रैवल करोगे तो नाइट्रोजन हवा मस्ट. थँक्यू सर. मस्ट और मस्त. आपण इथं थांबलोय चित्तू आई केळंबा देवी स्नॅक्स कॉर्नरला आणि तुम्हाला एक आवाज ऐकायला येत असेल. उत्तम असा शिवाजी महाराजांचा पोवाडा चालू आहे, अफजल खानाचा. ऐकायला येतच असेल बॅकग्राऊंडला. हितेश आमचे इन्स्टा स्क्रोल करतायत. बॅकग्राऊंडला जो पोवाडा चालू आहे मित्रांनो, सकाळ झाली होती आणि खूप आम्ही इथे जरा स्नॅक्ससाठी थांबलोय. मध्ये आम्हाला भूक सुद्धा लागली होती. तेवढ्यात आपली एक ऑर्डर आम्ही जी केली ती आता आपल्या समोर आलेली आणि घरच्यासारखी टेस्ट नव्हती, पण भारी होतं. जे काय होतं ते मस्त होतं. थोडक्यात खाल्लं आणि सकाळ झालेली आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. रस्ता हा माझ्यासाठी नवीन होता. मी कोकणात पहिल्यांदा चाललेलो. पालखी ही खूप लोकांकडून ऐकलेली की पालखी पालखी पालखी, बट काय असतं ना ते मी स्वतः ह्या व्हिडिओच्या ह्याच्यात अनुभवलेलं आहे आणि तुम्हाला पण मी दाखवतोय या ब्लॉगच्या माध्यमातून. तर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडली तर लाईक करा. आणि ही 4 पार्टमध्ये आम्ही बनवलेली सिरीज आहे कोकणातली पालखी. तर आपल्या व्हिडिओला प्रेम द्या मित्रांनो. सर्व व्हिडिओ कंटिन्युअसली मी टाकलेले आहेत, तर तुम्ही बघा आणि सर्वांना शेअर करा. शिमग्याचा सण हा आपण सर्वांनी मिळून आणि साजरा करूया आपल्या या चॅनलवर. तर तुम्हाला मी दाखवणार आहे कोकणातली पालखी. बघत राहा. मी आहे हितेश आणि तुम्ही बघताय शुभ प्रोडक्शन. सो याचा उपाय रेडबुल. रेडबुल्स गिव्स यू विंग्स. This video not sponsored to Red Bull. दिस व्हिडिओ इज नॉट स्पॉन्सर्ड टू रेडबुल, पण हा झोप उडवण्यासाठी दुसरा पर्याय नाही त्यामुळे. सो चेअर्स. थोडासा ब्रेक घेतलाय आणि आता पुन्हा सुरू करतोय. आता मानवलंय आपण. हाय मित्रांनो, सो आपण जर्नीमध्ये पुढे आलेलो आहोत. हा पाहू शकता ब्रिज. आंबेत आणि आपण आहोत आता आंबेत नदी या ब्रिजवर. सध्या हेवी व्हेकलसाठी हा ब्रिज बंद केलाय. बाईक जाऊ शकते. हेवी व्हेकलसाठी तिकडून एक बोट ठेवले, फेरी बोट, जी गाड्यांना बसवते आणि तिकडून नंतरला दुसऱ्या किनाऱ्यावर. सो मस्त आहे. आम्ही जरा वेळासाठी इथे थांबलेलो कारण नेचर मस्त आहे. नदी खूप मोठी आहे. काही So फोटोज जरा वगैरे काढले. फोटोज काढल्या, रील्स काढल्या. आम्ही जराशा मस्ती टाइम जरा चांगला स्पेंड केला. म्हणजे ऊन आहे पण इथल्या थंडावामुळे तेवढं जाणवत. सो भारी मजा आली. आता पुढे निघतो आपण गावाच्या दिशेने. 40 किलोमीटर समथिंग काहीतरी रेंज आहे. तर बघूया आता तिकडचं तुम्हाला संस्कृती वगैरे, शिमगा जो पालखी वगैरे असते ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न आमच्याकडून पुरेपूर करणार आहोत. नक्कीच. तर बघा आपले ब्लॉग्स. निघाले, बोट निघाली.
हाय. खरं तर खूप आधीच पोचलो आम्ही, 2 वाजता पोचलो, पण एवढे दमलो होतो ना की पोचताच पहिले आम्ही झोप काढली मस्तपैकी आणि आत्ता तुम्हाला भेटतोय. सो आता बघू शकता इकडे पूर्ण अंधार झाला. 7:30 वाजताच अंधार झालाय लवकरच. सो ह्याच्या पुढे आता आपण काय काय कसं कसं करणार, कारण की आजचा पहिला दिवस होता जो मोस्ट ऑफ जास्त तर हा ट्रॅव्हलिंगमध्ये गेला. आजचा पहिला दिवस. उद्या पुन्हा मला सकाळी पहिल्यांदा घराची साफसफाई करायची, पण आता लाईट गेल्यामुळे मी ती करू शकत नाही आहे. सो उद्या इलेक्ट्रिशियन वगैरे बघून लाईट आणून मग साफसफाई करून घर रेडी झाला की मग दुपारपर्यंत 3-4 कदाचित घरातले सगळे येतील. मत्स्यगंधानी येत आहेत, 12ची आहे, 3 वाजेपर्यंत येईल. उद्या भेटू. आजचा दिवस तर संपत आला आहे, तरी पण आजच्या दिवसात अजून काही केलं हॅपनिंग तर पुन्हा एकदा भेटूच. तोपर्यंत नमस्कार. जसं तुम्हाला गावातरी बोललेलो की घराची साफसफाई करायची आहे, सो आपण कामाला सुरुवात केली. हे आमचं घर आहे, साफसफाई करतोय आणि मग आजच्या दिवशी घरातले पण येतील. आता आमच्याकडे धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. रात्री आपण जेवण वगैरे झालं, त्याच्यानंतर लवकरच झोपलो. गावात लवकरच झोपलं जातं इकडे. आणि आज सकाळ झाली आपली साफसफाई घराची. करता करता रोशन आज साफसफाई करतोय. बोललो आज जरा घरातले यायच्या आधी आपण साफसफाई करूया, जेवढं होईल आमच्या एवढं तेवढं आम्ही करतोय. आता बघूया. आता आपण आतमध्ये येतोय. खाली कार्पेट नव्हतं, ते अंतरलं आपण. आणि इथे बघा खुर्च्या वगैरे लावलेल्या आहेत. आतमध्ये येऊया. रोशनजी, हे आमचे रोशन भाई साफसफाई करताना खूप मेहनत चालली आहे. तुम्हाला आता मी घर दाखवतो. हे आहे घरातलं हॉल. आणि त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर हे किचन. अजून साफसफाई करायचं बाकी आहे जरा, मांडामांड. आणि हे आहे वॉशरूम. त्यानंतर हा बेडरूम. हे बघा, इथं अजून साफसफाई खूप सारी बाकी आहे. हे देवारा. आणि इथे ना मांजरीने पिल्लं दिलेले आहेत. कुठे गेले आहे का तुम्ही बघू शकाल. कसे आहे तुम्हाला. मांजरीचं एक पिल्लू आहे. एक अजून एक होतं, ती मांजर घेऊन गेली. पण आता खूप सारे जणांना पाहून ती पण घाबरले. आणि पिल्लांना माणसांची सवय नसल्यामुळे ते अजून लपून बसले. ते बघा, बघत सुद्धा नाही. आता हा पण दुसऱ्याकडे जाईल बहुतेक आता त्यांच्या घरी. अशा प्रकारे आपली आता साफसफाई चालू आहे. ते झालं की आता सांगू आता पुढे काय होणार आम्हालाच माहिती नाही. कुठे जाणार, काय आजच्या दिवसाचं शेड्यूल काय असणार आहे. आता ही साफसफाई किती वाजता होते त्याच्यावर डिपेंड आहे. आणि 3-4 वाजता घरातले सर्व मंडळी येणार आहेत मुंबईवरून. तर आता साफसफाई झालेली आहे. आणि रोशन जरा हातपाय धुतोय. मित्रांनो, हे बघा, आपण कोकणामध्ये ही पाण्याची टाकी आहे, पण या टाकीला सुद्धा ताई प्रॉपर बनवलेलं आहे. नक्षीदार चिऱ्यांची. ह्या गोष्टीला बाकीच्या कॉन्क्रीटपेक्षा ना मेहनत जास्त लागते, पण एक सौंदर्य प्राप्त होतो. बाबा आलेले आहेत, ते डिस्कस चालू आहेत की मुंबईवरून येणाऱ्या पाहुण्यांना गाडीची सोय वगैरे त्यांचं चालू आहे. हे बघा, इथे गावातले सर्व लोक पाणी भरतात. नमस्कार मित्रांनो, जेवण जस्ट झालं आहे आपलं आणि आपण असंच फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो. बाजूने पूर्ण अंधार आहे. दादा आहेत, पप्पा आहे, हा आमचा कार्तिक दादा आहे.
पप्पा आमचे. हा पूर्ण रस्ता आहे जो आपण सकाळी बघितलेला, त्याच्यावरून गाडी आणलेली आपण. जेवल्यानंतरला चालावं असं म्हणतात, तीच शतपावली आम्ही करतोय आता. अंधार खूप आहे आणि बाजूनी ही अशी गर्द झाडी आहे, तुम्ही बघू शकता. सगळं सुका झालेलं आहे, कदाचित जरासं हॉरर टाईप वाटेल, पण अशी गर्द झाडी आहे. नमस्कार मित्र. नमस्कार. खरं तर सेकंड दिवसाचं जे काही होतं ते आपण नाही शूट करू शकलो आहे. कारणही तसंच होतं, आई आजारी पडल्यामुळे तिला हॉस्पिटलाइज करावं लागलं. सो सेकंड डे पूर्णपणे तिकडे गेला त्या धावपळीमध्ये. आता आईची तब्येत ठीक आहे, काही टेन्शन नाही आहे. आणि आज तिसरा दिवस आहे. सो आजच्या दिवशी तिला डिस्चार्ज दिल्यामुळे आजचा दिवसही तिकडेच होतो. सो आता घरी आल्यामुळे मी आत्ता मस्त की आम्ही दोघांना फ्रेशन अप होऊन शूट करतो. संध्याकाळ झाले, घरामध्ये लाईटिंगचं काम चालू आहे. पप्पांनी एक्स्ट्रा लाईट्स आणल्यात, म्हणजे घरात ऑलरेडी लाईट्स आहेत, हे पण आम्ही त्याच लाईटीच्या प्रकाशात बोलतोय. घराच्या बाजूचा आवार आहे हा, बघू शकता तुम्ही. सकाळी दाखवू आपण पुन्हा एकदा, आता काय दिसत नाही. सो पप्पा आणि माझा मोठा दादा चुलत भाऊ, ते दोघं जण आतमध्ये लाईटिंगचं काम करतात. मी मदत करून आलोय, मी मदत करतो थोडा वेळ. हां, हे महत्त्वाचं आहे, मी करतो. नाही तर तुम्हाला वाटेल तुम्ही फक्त हेच काम करता. नाही, आम्ही घरातलं काम संपून मग आलेलो आहे. आणि आता जेवायची वेळ होईल, सो लवकरच आपण जेवून घेऊ. आजचा थर्ड डे ठीक आहे, ओके, ठीकठाक होता. बिकॉज जरासं सॅड मूड, जरासा हॅप्पी मूड अशा टाईपमध्ये गेला. पण हां, आम्ही अशा थर्ड डेमध्ये हितेश सरांची रील शूट केली, ती तुम्हाला लवकरच बघायला भेटेल इंस्टाग्रामवर बघा. Instagramवर. ती लवकरात लवकर सिद्धू मुसेवाला. सिद्धू मुसेवाला. सो तो एक आम्ही केला आहे अटेम्प्ट, तो बघायला भेटेल. आणि उद्या चौथा दिवस आहे. विचार चाललाय, दादा आणि पप्पा बोलत आहेत खेडला जायचं आहे. सो बघू, उद्या जर गेलो खेडला तर आपण खेड एक्सप्लोअर करूया. तोपर्यंत भेटूयात.